जालना जिल्ह्यातील बोरगाव व वालसा खालसा शिवारात तडसाचा हल्ला. भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू आणि वालसा खालसा शिवारात तडस या वन्य प्राण्याने शेळ्या, गायी आणि खोंडावर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा. रवींद्र दामोदर धसाळ, 25 महिने व 10 महिन्यांच्या 2 शेळ्या ठार. अंजनाबाई कुंडलिक धसाळ, 3 वर्षे, 1 वर्ष, 8 महिने व 2 महिन्यांच्या एकूण 4 शेळ्या ठार. विठ्ठू भाऊसाहेब जाधव, वालसा खालसा, 4 वर्षांची 1 गाय ठार. राधाकिसन भाऊसाहेब जाधव, 93, वालसा खालसा, 3 वर्षांची 1 गाय ठार. अंकुश लक्ष्मण आंधळवाडे, 20, वालसा खालसा, 9 महिन्यांचा 1 गौर खोंड ठार. वन विभाग व शासकीय कारवाई. वन विभाग अधिकारी, सहाय्यक वन संरक्षक स व म सुभाष मुंढे व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर वनपाल योगेश डामरे आणि वनरक्षक राधाजी साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पशुधन तपासणी. पशुधन पर्यवेक्षक अभिजित बोरगावकर यांनी पंचनामा केला. पंच व उपस्थित ग्रामस्थ. न्यायाजी तुळशीराम शिंगारे, माजी सभापती माधवराव विश्वनाथ हिवाळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. या प्रसंगी जयाजी शिंगारे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांची मागणी व वनविभागाचे आवाहन. ग्रामस्थांची मागणी: बाधित शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय भरपाई मिळावी आणि तडसाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांसाठी दक्षता. वनविभागाने आणि ग्रामस्थांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून पाळीव जनावरे उघड्यावर न बांधता सुरक्षित जागी किंवा गोठ्यात बांधण्याचे आवाहन केले आहे.